morning to everyone, and let's start with the 1 cup of tea. Most important for me, lemongrass. गवती चहा याच्याशिवाय मला चहा अगदी अपूर्ण वाटतो. मोस्ट इम्पॉर्टंट. चहा करता करता जरा स्टोरी टेलिंग टाइम करूया का? लुक एट माय आईज गाईज. आय एम सच अ ब्राउन आय ब्युटी. मी कधी कधी स्वतःच्याच प्रेमात पडते. आय मीन लुक एट. आणि असं नाही गाईज हे फिल्टर वगैरे आहे. दीज आर माय रिअल आईज. ॲक्च्युली खरं तर यूट्यूब व्हिडिओज ब्लॉग स्टार्ट करण्याचा माझा प्लॅन खूप अगोदरपासून होता. अगदी प्रिसाइजली सांगायचं तर फर्स्ट पॅन्डेमिक कोविड तेव्हापासून मी ठरवलेलं की मी ब्लॉग करणार, व्हिडिओज करणार, यूट्यूब चॅनल माझं स्टार्ट करणार. आणि तेव्हाच माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं पण आहे. जर इनिशियल व्हिडिओज तुम्ही बघितले तर ते खूप जुने 4-5 वर्ष अगोदरचे आहेत आणि आत्ता मी फुल फ्लेजेडली स्टार्ट केलं आहे. येस, पण मी ते कंटिन्यू करू शकले नाही बिकॉज यू नो लाईफ हॅपन्स. आणि वाईट असं काही झालं नाही, सगळ्या चांगल्याच गोष्टी आयुष्यात झाल्या. बट मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी झाले. अँड नाऊ आय एम मदर. तर मी जरा ब्रेकच घेतला सगळ्या गोष्टींपासून. नाव माय बेबी इज वेल ग्रोन. मी परत रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे. वेदर इट इज इंस्टाग्राम और यूट्यूबला तर लॉंग व्हिडिओ आताच पोस्ट करायचं मी स्टार्ट केले. सो गाईज प्लीज सपोर्ट मी. आणि तुमचे जे काही सजेशन्स ओपिनियन असतील ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी ते नक्की लुकआउट करेल. सो चहा मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर इंस्टाग्रामवर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, होममेड टी मसाला. सो प्लीज गो देअर अँड चेक आउट अँड ऑल्सो कमेंट बिलो व्हॉट यू थिंक अबाउट इट. चहा आपलं म्हणजे चहाचं आणि आपलं एक वेगळं नातं आहे. चहासाठी आपण काही करू शकतो, कोणताही मसाला तुम्ही सांगा, कोणता इराणी चहापेक्षा बेस्ट चहा करू शकतो. सो जस्ट टेल मी इन द कमेंट सेक्शन अँड बी विथ मी ऑल द चाय लवर्स अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आय डोंट नो मी काय बोलते, कसं बोलते, ते कसं वाटते व्हिडिओवर अपलोड मी करणार की नाही करणार तेही माहिती नाही आहे. पण इट्स बेटर टू ॲटलीस्ट रेकॉर्ड. व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी हॅपी वीकेंड. सो येस, दिस इज हाऊ जनरली माय डे स्टार्ट. खूप कंपन्या असो की मी एकटी चहा घेते. ब्रांच काल झोपलेला आहे डॅडीसोबत. आय डोंट नो वेदर आय एम ऑडिबल ऑर नॉट. माईक लावण्याची गरज आहे का? येस, नाव वी आर गुड टू गो. तर हो, आणि अजून एक आठवलं मला, मी हे चॅनल कोविडमध्ये स्टार्ट करणार होती आणि पॅन्डेमिकच्या जस्ट अगोदर मी हा माईक ऑर्डर केलेला. गाईज सी धिस बोया माईक. ॲक्च्युली हे माईक बेस्ट व्हॉइस क्वालिटी यांची येते. जर आज कोणी स्टार्ट करत असेल तर डेफिनेटली तुम्ही बघितले असाल ब्ल्यूटूथ माईक असतात. बट त्यावेळेस ब्ल्यूटूथ माईक थोडे महाग असायचे आणि मी ते पॉकेट मनीमधून घेणार होती त्यावेळेस. दॅट्स वाय दिस वॉज माय बेस्ट इन्व्हेस्टमेंट. आणि आता मी हा यूज करते. हा अजून पॅकच आहे बघा. याला अजून मी ओपनही केलेलं नाही व्यवस्थित, पूर्ण त्याचा यूजही झालेला नाही. बट येस, आय होप की आता याचा यूज होईल. थोडंसं इनकन्व्हिनियन्स होतो वायर वगैरे असल्यामुळे, बट ठीक आहे, करली. तर आमचे गेस्ट आलेले आहेत आज. मम्मी आणि बहीण नाशिकमध्ये आले आहेत आणि त्यांनी न विसरता माझ्यासाठी. तर हे आमचे मोस्ट फेवरेट गोदावरी हॉटेलचे गव्हाचे बिस्किट इतके सुंदर आणि चवदार आहेत. हे हेल्दी ऑप्शन तर आहेच नॉर्मल बिस्किटसाठी, पण दीज आर बेस्ट. जेव्हा पण माझे माहेरचे किंवा नाशिकला येतं का, आम्ही नाशिकहून तिकडे जातो तेव्हा हे आम्ही नक्कीच घेतो. गोदावरीचे गव्हाचे कुकीज बिस्किट तुम्ही जे म्हणत असाल ते. देवळा मार्गावर लागतं ते गोदावरी हॉटेलच आहे ना ते, गोदावरी हॉटेल, गोदावरी कॅफे. सो तुम्हालाही आवडत असेल आणि तुम्ही जर हे कधी घेतले असतील, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा की तुम्हालाही आवडतात की नाही. सगळे खानदेशी मेंबर्स जे देवळा ताहाराबाद या मार्गाने जात असतात. सो प्लीज येस, दिस इज फेवरेट
आणि एक त्यांचं गोदावरी हॉटेलचं एक विशेष मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्यांची ही डेलीची फ्रेश बॅच निघते कुकीजची. डेली फ्रेश बॅच, याच्यापेक्षा बेस्ट काय पाहिजे अजून. फ्रेश कुकीज, फ्रेश अँड हेल्दी. अजून भरपूर मम्मीने काही काही आणलेलं आहे. ऑब्विसली माहेरची शिदोरी आहे ही. तुम्हाला नक्की मी पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू काय काय आहे. अनपॅकिंग करताना मी तुम्हाला सांगेल. तोपर्यंत वेट करा. आम्ही चहा घेतोय सगळेजण. सो चला चहा पिऊया सोबत.